4 जानेवारी 2026 स्विगॅटो नावाचा हिंदी मूवी पाहिला. कपिल शर्मा आहे त्याच्यामध्ये. थोडक्यात स्विगॅटो नावावरून लक्षात येते की स्विगी किंवा झोमॅटो वगैरे हे जसे डिलिव्हरी बॉईज आहेत त्यांच्या जीवनावरची गोष्ट आहे. त्यांच्या लाईफमध्ये काय काय चालू असतं आणि कशा कशा गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं आणि कोणीच त्यांची दखल घेत नाही वगैरे. पण सुंदर चित्रण केलेलं आहे आणि कपिल शर्मानी आणि सगळ्यांनी छान केलंय. आणि म्हणजे एका डिलिव्हरी बॉयची स्टोरी आहे ती. तर कपिल शर्मा एक डिलिव्हरी बॉय असतो. त्यांची ती कंपनीचं नाव असतो स्विगॅटो. तिथून तो डिलिव्हरी, त्यांना एका डिलिव्हरीचे फक्त 15 रुपये मिळत असतात. आणि मग काय ते इन्सेंटिव्ह वगैरे असतील ते. तुम्ही चांगलं केलं तर बोनस मार्क्स वगैरे मिळाले, कोणी तुमचं चांगलं हे केलं, तुम्ही तुमच्या याच्याबरोबर सेल्फी काढला, ज्याला तुम्ही डिलिव्हर केलं तर अजून 10 रुपये मिळणार वगैरे वगैरे, अशा बऱ्याच कंडिशन्स असतात. तर आणि त्याला एक बायको असते आणि एक मुलगी आणि एक मुलगा असतो. मुलगी खूप हुशार असते, मुलगा जरा मोबाईलमध्ये बिझी असतो. तर बायको म्हणते मी पण मदत करते ना. आणि त्यांची एक म्हातारी आई असते घरी, तिचं सगळं बेडवरच चालू असतं. तर ती बायको व्यवस्थित सगळं करत असते तिचं म्हातारीचं. तर ती म्हणते मी पण थोडंसं हातभार लावते, हे करते. तर तिची एक मैत्रीण मग तिला 1-2 कामं मिळवून देते मसाज वगैरेची. पण परत तिला एक अपॉर्च्युनिटी येते की मॉलमध्ये, दुकानांमध्ये क्लिनिंग करायचं वगैरे. तर चांगले पैसे मिळणार असतात, पण ते रात्री 12 पर्यंत असतं काम. तर ती म्हणते चांगलंच आहे ना उलट, म्हणजे तू येशील कामावरून आणि मी जाईन, म्हणजे घरात कोणीतरी आईजवळ किंवा पोरांजवळ असेल, मग मी येईन म्हणे, एवढं काय असं, म्हणजे असं ती म्हणे. पण हा नाही नाही चालू असतं त्याचं. त्याच्यामुळे ती जाऊन भेटून सगळा फॉर्म भरून युनिफॉर्म घेऊन आलेली असते, पण थांबली असते कधीपासून जॉईन करायचं ते. आता ह्याचं दाखवलंय की सगळीकडे जात असतो, पण हा तसा प्रामाणिक पण असतो. आणि मग एकदा एका ठिकाणी जेव्हा जातो तर ते नेमके हिच्या शाळेचे मुलीच्या शाळेचे प्रिन्सिपल असतात. त्यांचा मुलगा पण हिच्याच वर्गात असतो. तर झालं मग तो सगळ्यांना सांगतो वर्गामध्ये की हिचे वडील डिलिव्हरी बॉय आहेत, असं तसं. मग आल्यावरती चिडते वडिलांवर, तुम्हाला त्यांचंच घर मिळालं होतं का वगैरे वगैरे. म्हणजे असे छोटे छोटे प्रसंग दाखवलेत की घरात कसं मग हे होते चिडचिड. मुलगा पण अननेसेसरी त्या फोनवरून मागवत असतो काहीतरी. हा म्हणतो मी एक एक पैसा जोडतोय आणि तुम्ही ते उडवताय वगैरे सगळे. एकदा एका घरामध्ये एक असेच तरुण मुलं आणि मुलगी असतात आणि ते रात्रभर त्यांनी पार्टी केलेली असते, पिऊन एक धुत्त पडलेला असतो आणि त्या मुलीनी चुकीनी 2च्या ऐवजी 20 पिझ्झा ऑर्डर केलेले असतात. हा एवढ्या ते 20 पिझ्झा घेऊन जातो. हा म्हणतोय कोणाकरता आणलेत? तो म्हणे जेवढी तुम्ही ऑर्डर दिली तेवढी मी हे केली. तर तो म्हणतो घेऊन जा म्हणे परत. म्हणे मी नाही घेऊन जाणार. म्हणजे तो थोडंसं त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमकी होतात. मग ती बघते, परत चेक करते, तर ती म्हणते ओ माय मिस्टेक वगैरे असं. तो म्हणतो ठीक आहे थोडे ठेव आणि बाकीचे तू तुझ्या मुलांना घेऊन जातो. म्हणतो माय फूड. आणि तो आपला सारखा म्हणतो तो पिऊन पडलाय, त्याला आधी बघा त्याची तब्येत आहे. तर तो त्या माणसाला राग येतो, तर हा पण थोडासा चिडून निघून जातो. तर लगेच तो माणूस याच्यात वाईट कमेंट्स लिहितो आणि त्याचं हे, तर त्याला त्याचा आयडी ब्लॉक होतो, त्याचे म्हणजे त्याला 5 अजून फुकट, म्हणजे त्याचे मिळणार नाही पैसे, अशा 5 चक्रा करा, नाही तर मग 500 रुपये दंड भरा, असं काही 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 त्याच्या याच्यावर येतं साईटवर. तर त्याचं डोकं खराब होतं. म्हणतात काय करायचं, जाऊ दे म्हणे, आपण ही नोकरी सोडूनच देऊ, आपण दुसरी बघू. म्हणून तो एका दुसऱ्या याच्याकडे जातो की मला सुपरवायझरचं काम हवंय एका कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात. तर तो म्हणतो की आजकाल मिळते कुठे नोकरी, नुसतं सुपरवायझर नाही, तुला लेबरचंही काम करावं लागेल. तो एक दिवस तेवढं करतो, पण नाही त्याला म्हणजे ते पटत. तो तेही सोडतो, हेही आयडी वरही त्या दिवशी म्हणजे आधी जातो तो ऑफिसमध्ये सांगायला, पण तिथेही त्याची बाचाबाची होते. मग डोकं त्याचं खराब झालेलं असतं आणि त्याच्यात त्याचा भाऊ येणार असतो, त्याला घ्यायला त्याला जायचं असतं तो दुसऱ्या दिवशी. तर ही बायको म्हणते आता भाऊ येणार, अजून आपला खर्च वाढणार. तर ती जॉईन होते आणि न सांगता त्याला, आणि मग नंतर त्याला फक्त फोनवर कळवते की तू चिडशील पण आता चिडू नको, मी जॉईन होते, असं तसं. तर हा मग येतो घरी, शांतपणे सगळं
आवरतो, मदत करतात मुलं त्याला, सगळे हे करतात. आणि मग हा म्हणतो मी आईला घेऊन येतो म्हणून तो जातो मॉलमध्ये आणि तिला म्हणतो चल बस, असा जरा सिरियसच दाखवला असतो. तर ती बसते आणि हा तिला रेल्वे फाटका म्हणजे ती म्हणते कुठे चाललोय आपण, तो काही बोलत नाही, तो वेगळ्याच ठिकाणी जात असतात. आणि मग त्यांना रेल्वे फाटक येतं, ते नेमकं बंद होणार असतं, रेल्वे येणार असते, तर ते त्याच्या खालून खालून पटापट निघतात आणि जशीच रेल्वे येते त्याच्याबरोबर ते रेस लावतात. तर हे त्यांनी लग्न झाल्या झाल्या पूर्वी अशी मजा करायची ते की रेल्वेबरोबर रेस लागायची आणि मग दोघं खूप खुश होतात. म्हणजे तो म्हणतो की म्हणजे दाखवलंय की शेवटी जे आहे त्याच्यात आपण आता ऍडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे तो ऍक्सेप्ट करतो शेवटी की चला ठीक आहे, बायको पण जॉब करते, मी पण दुसरा जॉब बघीन, थोडंसं चांगलं हे करायला थोडंसं आपण एकमेकांना ऍडजस्ट करायला पाहिजे. पण म्हणजे जीवन हे असं कसं आहे आणि कशा मग आपण आपल्या मुलांना जर चांगलं हे करायचं असेल तर किती ऍडजस्टमेंट्स करावे लागतात हे दाखवलंय. सुंदर सिनेमा आहे, पण तो पण मला आवडला म्हणजे